तुमच्या माहितीसाठी आपल्या नातेवाईकांचं किंवा जवळच्या व्यक्तीचं निधन झालं तर त्यांच्या निधनानंतर त्यांच्या बँक खात्यातल्या पैशांचा ताबा आपण कसा मिळवू शकतो, आपण काय करू शकतो ते पाहूया। सगळ्यात अगोदर त्यांच्या कागदपत्रांचा जसं की पासबुक, चेकबुक किंवा मग बँक स्टेटमेंटचा शोध घेणं आवश्यक आहे। या कागदपत्रांनुसार संबंधित बँकांमध्ये जाऊन निधनाची माहिती देणं आणि मग मृत्यूचा दाखला, डेथ सर्टिफिकेट सुद्धा सादर करणं ही पहिली पायरी आणि महत्त्वाची, ज्यामुळे बँक ते खातं सुरक्षित ठेवण्यासाठी तात्पुरतं गोठवते। जर खात्यामध्ये नॉमिनी किंवा वारसदाराचं नाव नोंदवलेलं असेल तर फक्त क्लेम फॉर्म आणि नॉमिनीची KYC हे कागदपत्र घेऊन ही रक्कम सहज तुम्ही मिळवू शकता। मात्र जर नॉमिनी नसेल तर सर्व कायदेशीर वारसांचं संमतीपत्र किंवा मोठी रक्कम असेल तर कोर्टाकडून मिळवलेलं सक्सेशन सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला सादर करावं लागतं। ही सगळी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मृत व्यक्तीचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मूळ मृत्यू दाखला जवळ ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून तांत्रिक अडचणींशिवाय कायदेशीर वारसांना त्यांचे हक्क मिळवता येतील। तुमच्या जर कुणाच्या नातेवाईकांचे पैसे जर असे बँकमध्ये अडकले असतील तर ते तुम्हाला अशा प्रकारे काढता येतील। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।